मला एवढंच माहिती आहे की भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये आमच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला होता आणि तो गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस तपास करत होते. आज साधारण 15 दिवसापासून पोलीस तपास करत होते आणि पोलिसांना तपासामध्ये त्या पद्धतीचं काही निष्पन्न झालेलं नाही आणि ते निष्पन्न न झाल्यामुळे आणि ज्यांनी फिर्याद दाखल केली होती त्यांच्या घरामध्ये त्यांनी ज्या वस्तू हरवल्या आहे का चोरीला गेल्या आहे असं जी तक्रार केली होती ते त्यांना त्यांच्या घरामध्ये मिळालं. तसा त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जबाब दिला, कोर्टामध्ये त्या पद्धतीचा त्यांनी जबाब दिलेला आहे आणि त्यामुळे पोलिसांनी ही केस बेसुमार म्हणून काढण्यात आलेली आहे आणि आता आमच्यावर कोणताही केस किंवा कोणताही कलम आता ठेवण्यात आलेला नाही. खरं तर तुमच्यावरती ज्यावेळी हा गुन्हा दाखल झाला त्यावेळेस तुम्ही गिरीश महाजनांना भेटला असा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला पक्षातून काढून टाकण्यात आलं आणि तुमच्या विचारणा देखील केली नव्हती. तुम्ही भाजपात जाणार होतात का आणि नेमकी काय प्रकार घडला? नाही, पालकमंत्री या नात्याने आम्हाला गिरीश महाजनला भेटणं जरुरी होतं कारण गुन्ह्याचं स्वरूप गंभीर होतं आणि पोलीस खात्याचा होणारा त्रास तो पण तर जास्ती होता. त्याच्यामुळं आम्ही गिरीश महाजनांना भेटलो आणि त्यांना झालेली हकीकत सांगितली का बुवा जी घटना घडलेली ती चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे आणि तुम्ही खाली लक्ष घालावं नक्की काय झालेलं आहे. ह्याच चर्चेसाठी आम्ही तिथं गेलेलो होतो. तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आम्हाला पक्षातून ती शिवसेनेमध्ये चांगल्या पद्धतीने काम करत होतो, उपनेता पदावर काम करत होतो. त्याच्यामुळे माझ्या संघटनेच्या सगळ्या लोकांशी चांगले संबंध होते. माननीय उद्धव साहेब ठाकरे असतील का संजय राऊत असेल, सगळ्यांबद्दल माझे संबंध चांगले होते. मला चांगली काम करायला संधी पण होती. त्याच्यामुळे माझी कोणत्याही नेत्याबद्दल काही तक्रार नाही. फक्त त्यांनी पक्षातून काढून टाकलं एवढी एकच, तेवढी जर सोडलं तर बाकीचं मला पक्षाबद्दल कोणाबद्दलही नाराजी नाही आणि काही त्रास नाही. आता तुम्ही पक्षातून पण तुम्हाला काढण्यात आलं आहे आणि आता तुमच्याकडून जे गुन्हे होते ते देखील आता मागे घेण्यात आले. आता तुमचा भाजपाचा जाण्याचा मार्ग तुम्ही पक्षप्रवेश करणार होता तो आता मोकळा झाला आहे का? तुम्ही आता पक्षप्रवेश कधी करणार आहात? कोण तुमच्याबरोबर? भाजपमध्ये पक्षप्रवेश करायचा का कोणत्या संघटनेत करायचा ते आता आम्ही ठरवणार आहे. पण आमचा मार्ग मोकळा झाला कारण आम्ही ज्या संघटनेमध्ये काम केलं त्यांनी आम्हाला काढून टाकलेलं आहे. आता आम्ही मोकळे आणि मोकळे असल्यानंतर आम्ही निश्चितच कुठे ना कुठे आम्हाला काम करायची सवय आहे. तर त्याच्यामुळे आम्ही कोणत्या ना कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय तर आम्ही 1 नंबर प्राधान्य BJPलाच देणार आहे. BJPत जर जाणार असाल म्हणजे जाणार आहे तर तुमच्याबरोबर किती नगरसेवक किती पदाधिकारी सोबत आहेत? आता तर नगरसेवक तर काही उरलेच नाही. 4-5 नगरसेवक उरलेले जे संघटनेशी आमच्या प्रामाणिक आहे. त्याच्यामुळे आताचे जे पदाधिकारी आहे ते आणि आम्ही भाजपामध्ये प्रवेश करू. पहिली गोष्ट जे काही गुन्हे गंभीर स्वरूपाचे ते खोटे गुन्हे होते दाखल. दुसरी गोष्ट आम्ही महाजन साहेबांना ते ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने किंवा आमच्यावर जे खोटे गुन्हे दाखल झाले हे त्यांच्या कानावर टाकण्यासाठी गेलेलो होतो आणि तिथनं कोणीतरी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आणि त्याच्यानंतर ही सर्व प्रक्रिया झाली. आता ते सगळे गुन्हे मागे घेण्यात आलेले आहेत. काय वाटतंय की एक राजकीय हेतूपोटी गुन्हे दाखल करण्यात आले होते का? काय नाही, आता गजू घोडके जे प्रकरण आहे ते तर ॲक्च्युली आमचे मित्रचे, त्यांना कोणी राजकीय शत्रू असतात बरे, त्याचं काही कदाचित त्यांना काही सांगण्यात आलं असेल त्या आकाशापोटी तो गुन्हा दाखल केला. त्याच्यानंतर त्यांनाही सुधबुद्धी सुचली आणि त्यांनाही समजलं की हे जे केलं आपण काही चुकीचं असेल. त्याच्यामुळे त्यांनी पोलिसांना तसं स्टेटमेंट दिलेलं आहे आणि यानंतर ते सर्व गुन्हे आमच्यातून मागे घेण्यात आले. तुमचा जो गिरीश महाजनांबरोबरचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर तुमच्या पक्षाने तुम्हाला तुमचं पद काढून घेण्यात आलं, त्यानंतर त्या पदावरती दुसऱ्या व्यक्तीला देण्यात आलं. काय वाटतं की तुम्हाला पक्षातून काढण्यात आलेलं आहे? तुम्ही कुठल्या पक्षात जाणार आहात का आणि तुम्ही कोणावर नाराज आहात? नाही, मी कोणावर नाराज नाही. माझा सन्मान्य जे कोणी शिवसेनेचे पक्षश्रेष्ठ आहे त्यांच्यावर नाही आणि स्थानिक राजकीय किंवा त्या पदाधिकाऱ्यांवर पण मी नाराज नाही. नाराज नाही. आणि आता तुमचे सगळे गुन्हेच मागे झालेले आहेत तक्रारदारांनी केले, तर तुमचा प्रवेश जो भाजपात होणार होता तो कधी होणार आहे आणि कोण तुमच्याबरोबर पदाधिकारी? असं काही निश्चित काही ठरलेलं नव्हतं का प्रवेश होणार आहे किंवा काय. आता जे काही सर्व आम्ही सन्मानित सुनील भाऊ असतील किंवा आमचे सहकारी किंवा मित्रमंडळ किंवा
कार्यकर्ते त्यांच्याशी सर्वांची चर्चा करून पुढील निर्णय घेईल. तुम्ही शिवसेनेत आता नाही आहात, भाजपात सध्या तर जाणार. तुमच्याच व्हिडिओ चालू होतं ना, अकलपट्टी बागुलांची अकलपट्टी किंवा ठीक आहे त्याच्यावर नव्हतं, पण अकलपट्टी तर साऱ्या महाराष्ट्राने बघितली. अकलपट्टी ते कुठंतरी पोचते ना आम्हाला. भाजपात जाणार. अजून तर तसा काही निर्णय